फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांमध्ये पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चांपर्यंत सगळं काही जणू कुणीतरी अदृश्य शक्तीने आणून ठेवलंय। लोक म्हणत होते की पवारांच्या हातामधून पक्ष गेला, लोक हे सुद्धा म्हणत होते की पवारांच्या हातातून आमदार सुद्धा गेले आणि पक्ष ताब्यात घेण्याची घाई उलटी पडली। पण 2 महिन्यानंतर आता अजित पवारांचे ज्येष्ठ नेते खाजगीमध्ये बोलू लागलेत की विलिनीकरणाबद्दल बोलायचे, फक्त कोणीतरी पुढे येऊन सुरुवात करायला हवी। याचा सरळ अर्थ असा की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा या तिघांनी पक्ष पवारांकडे जाऊ नये किंवा पवारांचा पुन्हा पक्षामध्ये हस्तक्षेप होऊ नये म्हणून जे प्रयत्न केले ते अगदी फेल झालेत। आणि त्यामुळेच आता सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामधून थेट न सांगता पण स्पष्ट असा मेसेज दिलाय की आता पक्षात सगळं नियंत्रण त्यांच्याकडे आहे। आता टाइमलाईन समजून घेऊया की शरद पवार नेमका कसा खेळ खेळतात। असं बोललं जातंय की शरद पवारांनी राज्यसभा मिळवली आणि ही राज्यसभा अजित पवारांच्या पक्षाच्या मदतीने नाही तर थेट दिल्लीमध्ये सेटिंग करून मिळवली गेली आणि शरद पवारांची निवड बिनविरोध झाली। म्हणजे भाजपने त्यांना विरोध केला नाही आणि याचाच सरळ अर्थ वरती काहीतरी सेटिंग झाली असावी। आणि इकडे ठाकरे आणि काँग्रेस म्हणत होते की शरद पवारांना राज्यसभा का द्यायची, त्यांचे तर खासदार कमी आहेत, आमदार सुद्धा कमी आहेत, तरी त्यांना का संधी द्यायची। पण जेव्हा शरद पवारांनी सांगितलं की मी राज्यसभेला जाणार, तेव्हा सगळ्यांनी त्यांना विरोध न करता सगळा मार्ग मोकळा करून दिला। अजित पवारांच्या गटाला तेव्हाच समजायला हवं होतं की वरती भाजप आणि पवार यांचं काहीतरी जुळतंय। अजित पवार वेगळे झाल्यानंतर गौतम शेठ अदानी आणि शरद पवार यांच्या सुद्धा भेटी झाल्या होत्या। गौतम अदानी असे उद्योगपती आहेत जे दोन्ही बाजूंशी संबंध ठेवतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या माध्यमातून काही संदेश दिल्लीपर्यंत पोहोचवले गेले असावेत असा अंदाज बांधला जातोय। आणि आता परिस्थिती बदलली। आमदार सुनील शेळके जे आधी म्हणत होते की विलिनीकरणाची घाई का करायची, अजून काही दिवस झाले आहेत, तेच आता म्हणू लागलेत की विलिनीकरण झालं तर आम्हाला आनंद आहे आणि आमचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे असेल तर आम्ही तयार आहोत। आणि याचाच अर्थ तटकरे आणि पटेल यांना बाजूला केले गेले हा मेसेज आमदारांपर्यंत पोहोचवला गेलाय। आमदारांना नेमका काय त्रास होत होता हे आता समोर येते। हिरामन खोसकर, अमोल मिटकरी, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि सरोज अहिरे या सगळ्यांच्या मनात नाराजी होती। सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड सगळ्यांच्याच सहमतीने झाली होती, परंतु त्यानंतर सुद्धा प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे हे प्रदेश अध्यक्ष म्हणून तसेच राहिले आणि ही पदे त्यांनी स्वतःकडे ठेवली अशी चर्चा होती। आणि त्यामुळेच रोहित पवारांनी यावरती प्रश्न उपस्थित केला होता की ही पदे योग्य नाहीत। मधल्या काळामध्ये नरेश अरोरा राज्यसभेला जाणार अशा बातम्यांमुळे आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली। अनेक आमदारांना सुनेत्रा पवारांशी थेट बोलायचं होतं, परंतु तटकरे आणि पटेल यांच्या अडथळ्यामुळे ते शक्य होत नव्हतं। पण जसं जसं मीडिया रिपोर्ट्स आले, अशोक खरात प्रकरण समोर आलं आणि रोहित पवारांनी आरोप सुद्धा केले, तसं तसं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती संशय वाढू लागला। आमदारांची नाराजी उघड व्हायला लागली आणि याआधी सुद्धा सुनील तटकरे यांच्या अनुपस्थितीमध्ये 25 ते 30 आमदारांनी सुनेत्रा पवारांसोबत बैठक घेतली होती आणि आपली नाराजी सुद्धा मांडली होती। देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सुद्धा तटकरे नव्हते आणि या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या तर स्पष्ट होतंय की सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र हा एकट्यांचा निर्णय नव्हता तर अनेक आमदारांचा एकत्रित निर्णय होता। आणि त्यामुळेच की काय आता तटकरे आणि पटेल यांच्या हातात काहीच देखील उरलेलं नाहीये। अधिवेशन संपलं, अजित पवारांच्या अपघाताबद्दल कोणीच बोललं नाही। रोहित पवारांनी खूप प्रयत्न केला पण तरीही FIR दाखल झाली नाही। दुसरीकडे के सिंग यांच्या मुलांच्या लग्नात प्रफुल्ल पटेल उपस्थित होते आणि त्यांचे संबंध असल्याचे पार्थ पवारांनी सांगितलं आणि त्यामुळेच अजून प्रश्न निर्माण झालेत। जय पवार, पार्थ पवार यांना सुद्धा अनेक शंका आहेत, परंतु सध्या जय पवारांची राज्यसभा सुरक्षित आहे। सुनेत्रा पवार सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे सत्तेला धोका नको म्हणून जैसे थे म्हणजेच सध्या सारख्याच चालू ठेवण्याची भूमिका घेतली गेली। परंतु आता ही भूमिका बदलताना दिसते। 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं असं सांगितलं गेलं होतं, परंतु ते झालं सुद्धा नाही। आणि आता पुन्हा चर्चा सुरू झाली की फडणवीस म्हणतायत की माझ्याशी बोला आणि दरम्यानच अजित पवार गटातील आमदार फुटत आहेत। साताऱ्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद सदस्य फुटत आहेत
आणि नेतृत्वावरती विश्वास कमी होते. नरहरी झिरवाळ, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे आणि इतर अनेक जण वादात अडकलेत आणि या सगळ्या गोष्टी दाखवत आहेत की परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच नियंत्रण आणण्यासाठी विलिनीकरण हा पर्याय पुढे येतोय. आणि त्यामुळेच आता प्रश्न एकच आहे, 2 महिन्यांनी पुन्हा पवारांनी खेळ फिरवला का? सुनेत्रा पवार विलिनीकरणाच्या बाजूने जाणार का? आणि पटेल तटकरे आता फक्त बघ्याच्या भूमिकेत राहणार का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा आणि हा विषय जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय महाराष्ट्र.